जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारं गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सान्निध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेलं वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटं, अक्कलकोट पासून 12 ते 15 मिनिटं आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटं अंतरावरती सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेलं वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा एक जास्त महामार्गाने वेढलेलं गाव म्हणजे आपलं वळसंग। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरुळ गावाजवळ आज सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात गुजरातमधील 5 जणांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। अमळनेर धुळे महामार्गावर कार, एसटी बस आणि दुचाकी यांच्यात हा अपघात झाला। धडकीची तीव्रता इतकी होती की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला। अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केले। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे। साखरपुड्यासारख्या आनंदाच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या कुटुंबावर अचानक ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे गुजरातसह महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे। या भीषण दुर्घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे। क्षणभराचा निष्काळजीपणा किंवा वेगाचा मोह किती मोठी किंमत मोजायला लावू शकतो याची जाणीव या घटनेने करून दिली आहे। साखरपुड्यासाठी निघालेला प्रवास काही क्षणात दुःखद दुर्घटनेत बदलला आणि अनेक कुटुंबांचे आयुष्य कायमचे बदलून गेले। या अपघातात ठार झालेल्यांमध्ये सुरेश विक्रम माळी वय वर्ष 52, नंदलाल गोपाल महाजन वय वर्ष 60, निर्मला नंदलाल महाजन वय 54 राहणार व्यारा गुजरात, निलेश सुखदेव तावडे वय वर्ष 25 राहणार मालपूर तालुका शिंदखेडा आणि एक अनोळखी महिला वय वर्ष अंदाजे 30 यांचा समावेश आहे। हे सर्वजण अमळनेर येथे एका साखरपुडा समारंभासाठी येत होते। दरम्यान अपघातग्रस्त कारमध्ये एक लहान मुलगा अडकून पडल्याची निदर्शनास आले। गावकरी, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून त्याची सुखरूप सुटका करण्यात आली। एसटी बसमधील दीपक दिलीप पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हे आता महाराष्ट्राच्या नकाशावरती नव्या विकासाचं केंद्र बनलंय। वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिर, सोलार हब, टोल नाका, जवळच आहे कुरनूर धरणाचं ताजं पाणी आणि निसर्ग सौंदर्य, आकर्षक हॉटेल्स आणि ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी, सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव वळसंग। क्या आप अपने बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतरीन स्कूल की तलाश में हैं? तो आइए, शमा एजुकेशन सोसाइटी संचालित हदवाड़ भाग की पहली डिजिटल स्कूल शमा उर्दू प्राइमरी स्कूल, केजी से लेकर 8वीं तक तालीम, उर्दू, हिंदी, मराठी और अंग्रेजी जबान में बेहतरीन गाइडेंस, शानदार इमारत, तजर्बेकार शिक्षक, आधुनिक कंप्यूटर और साइंस लैब, साथ ही मुफ्त ड्रेस और किताबें, पानी पीने के लिए फिल्टर मशीन का इस्तेमाल, साल भर तालीमी सरगर्मियां और बच्चों की बेहतर रहनुमाई के खास प्रोग्राम। आज ही दाखिला लें। शमा उर्दू प्राइमरी स्कूल, सिद्धेश्वर नगर, सहारा मल्टीपर्पज हॉल के करीब, मजरेवाड़ी, सोलापुर।